सगळे ज्येष्ठ नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि 340व्या कलमामध्ये संविधानामध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की म्हणजे 341 42 हे दलितांसाठी आरक्षण, 42 हे ट्रायबल आदिवासींसाठी आरक्षण। आणि त्यांनी म्हटलं होतं की ह्या ओपन कॅटेगरी सोडून आणखीन एक घटक आहे, तो म्हणजे ओबीसी। तो ह्या हा इतर मागासवर्गीय जो आहे हा घटक फार मोठा आहे। आणि त्याला सुद्धा आरक्षण देण्याची मदत करण्याची आवश्यकता आहे। हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये। 4 घटक केले, एक ओपन, एक दलित, एक आदिवासी आणि एक ओबीसी। तेव्हापासून लढा सुरू आहे। मग कालेलकर कमिशन आलं, हे कमिशन ते कमिशन, तरी सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही। शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा 10 वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर व्ही.पी. सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारनं। आणि त्याच्यानंतर जे आहे ह्या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या या तुमच्या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या। तरी सुद्धा आमचं भांडण चालूच। शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, या समाजाला द्यायला पाहिजे आणि 27% आरक्षण दिलं। खरं म्हणजे आम्ही 54% पण दिलं, आम्हाला 27%। आणि म्हटलं ते पण द्या। त्याच्यानंतर कित्येक वेळेला झाल्या तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे हा गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिला आणि आयोगाच्या तर्फे आरक्षण द्यायचं आहे। त्याच्यासाठी ओबीसी जे आहे कमिशन निर्माण झालं। 93च्या पुढे, 93च्या अगोदर सरकार करत होतं, 93च्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आयोगाच्या मार्फत यायचं। 4 आयोगाने ते नाही सांगितलं। हायकोर्टाने सांगितलं की नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, तुम्ही सामाजिक दृष्ट्या जे आहेत मागासलेले नाहीत, कारण राजकीय सत्ता तुमच्याबरोबरच आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत, हे सगळे साखर कारखाने, दूध कारखाने, अमुक तमुक जे काय सगळं तुमच्याकडे आहे, यांच्याकडे काय आहे। म्हणून भटक्या मुक्तांपासून तर सगळ्या ओबीसीला त्यांनी सांगितलं त्यांचा हा हक्क आहे, बाकीच्यांना हे मिळू शकत नाही। तर त्याच्यानंतर सुद्धा गडबड सुरू झाली। मराठा समाज आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। मग मोदी साहेबांनी EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागास आहे त्यांच्यासाठी, सामाजिक मागास त्यांना इकडे घेता येत नाही 50%, म्हणून ते दिलं। त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा 80-90% सरकारने सांगितलं की यांनाच फायदा मिळेल, तरी सुद्धा म्हणाले की मराठा आरक्षण पाहिजे। मराठा आरक्षण ते दिलं। काही लोकांनी EWS ते 10% त्याचंही सर्टिफिकेट आहे। काही लोकांनी मराठा आरक्षणाचं त्याचंही घेतलं। हे दोन्ही घेऊन आता म्हणतात की नाही, ओबीसी मध्येच आम्हाला टाका। जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही। त्याच्यासाठी जे आहे हैदराबाद गॅझेटमध्ये काय म्हटलं, काय ते शोधा। शिंदे समिती न्यायमूर्ती 2 वर्ष काम करते। ते गेले तेलंगणामध्ये, इकडं तिकडं हैदराबाद सगळी 2-2.25 लाख त्यांनी दिले। आता हे म्हणतात सगळ्या मराठ्यांनाच मिळालं पाहिजे। अरे काय आहे। आणि मग त्याच्यानंतर
हे अशा प्रकारचे जे आहेत 3-4 दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे. मागच्या वर्षी अख्खं बीड जाळलं या जरांगीच्या कार्यकर्त्यांनी, आणि यावर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं माहिती. आणि त्या प्रेशर खाली हा GR निघाला, आणि हा GR जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे. हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत, जाणार आम्ही आणखी, कारण आमच्याकडे 374 जाती आहेत. प्रत्येक जण म्हणतो की आम्ही जाणार. ठीक आहे. आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत ह्या आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते, हे पहिल्यापासून मागतात काय की बा आमचं घेऊ नका रे, तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या, आमचं घेऊ नका, एवढंच. आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली म्हणून इथला जो आहे आमचा भरत कराड, हा घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुख्य घेतले, जवळ घेतलं, त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्यावर, आणि बस ओरडतच निघाला. गावचे लोक सांगतात 3-4 दिवस तोच म्हणत होता की संपलं आपलं, आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला. आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली. लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला, पण तो काय वाचला नाही. आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जियात बलिदान झालं, आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे. माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भट्टीमुक्त, बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही सगळे ज्यात लढतो, कोर्टात लढतो आहोत, मंत्रिमंडळात लढतो आहोत, ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत. सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे आहे ते सगळं आम्ही करू. आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ, अशी माझी 100% खात्री आहे. पण तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही मजबूतीनं उभं राहा. हे सगळं सांगण्यासाठी मी इथे आलो होतो, आणि या भरतच्या जे आहेत कुटुंबियांचं जे आहे सांत्वन करण्यासाठी. सर, सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचे आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुख्यमंत्र्यांना सहज सांगू शकता, सांगितले. समन्वय नाहीये का सर? आणि यानंतर आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. मुंबईच्या प्रभादेवीमध्ये सरकारच्या सुशोभीकरणावरून ठाकरेंच्या सेनेचे